स्वागत असेल. संतोषजी जंगम साहेबांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत असेल. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहकार्य असतं नेहमीच. या सर आपलं वेलकम असेल. सहर्ष स्वागत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तेजस अँड अंकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हर्षल बोलणे ट्रॅक वर. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाज खोलने ट्रॅक वर हर्षल. हो पहिलाच बॉल. एक उसळी घेण्याचा चेंडू. पंच दोन्ही आज समाधान करतायत. वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या एक स्कोर कार्डवर श्रीगणेश होतोय. एक धाव स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. फ्रेंड्स ग्रुप विपक्ष एन्जॉय टीम SP बॉईज आपण पाहत आहेत. ते क्षेत्ररक्षक आहेत परंतु लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा पार. हा येतोय पहिला चौकार. 4 स्कोर कार्डवर धावसंख्या अगदी लागली जाते. 5 धावा. शेवटचा सामना आपण पाहत आहेत. पहिल्या फेरीतला आज सलग 12 संघ आपण पाहत आहेत. सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. SP बॉईज ट्रॉफीचा आपण पाहत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा. एका बाजूने तेजस आहे, दुसऱ्या बाजूने अंकेश. पुन्हा एकदा दिशाईन गोलंदाजी पंच दोन्ही आज समांतर करतायत. तिथे गोलंदाजाला दंडित केलं जाते. लाईन त्यात लेंथ गोलंदाजी करावी लागेल. हर्षल आपण पाहत आहेत. धावसंख्या 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. फक्त एक बॉल. एक बॉलची समाप्ती. 6 धावा स्कोर कार्डवर. 2 वाईट बॉल, एक चौकार. नितेशची कदम आपण पाहत आहेत आज इन ऍक्शन मध्ये. हो इथून काय केलं ते नो बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. खराब लाईन त्यात लेंथने गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. मिस्टर हर्षल आपण पाहू शकतायत. आता मात्र फ्री हिटची संधी आहे. इथून तेजस हवाई सफर करेल का? 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सुंदर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहत आहेत. आणि एक चांगलं दर्जेदार मैदान. वेळी ग्रामस्थ चांगलं सहकार्य आणि परमनंट स्टँड्स. एकमेव मैदान आहे सफल विभागामधील की जे परमनंट स्टँड्स. सरपंच साहेब आणि समस्त ग्रामस्थांचं मात्र एक चांगलं योगदान या मैदानासाठी जरूर राहिला गेलाय. हर्षल आपण पाहत आहेत. 7 धावा, एक चेंडू मागे आपण पाहू शकतायत. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा हा बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पण पाऊसने फेकी होते. तत्वर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले आणि 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 11. 11 रन्स विदाउट लॉस आपण पाहत आहेत. इलेव्हन रन्स ऑन द स्कोर कार्ड. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकतात फ्रेंड्स ग्रुप टेंबी खोडावे. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळताना आपण पाहू शकतायत. वाईट बॉलचा इशारा. एकत्र एक्स्ट्राचा विचार केला जाता पण 3 वाईट बॉल आल्यात. एक नो बॉल म्हणजे 4 धावा अतिरिक्त पाहायला मिळाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा बिनबाद. चला नितेशजी कदम सर आपण येथे या. नितेश सर यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या अबाक्याच्या बाहेर हाय ते फ्लॅट षटकार. SP बॉईज ट्रॉफी षटकार 6. स्कोर कार्डवर 18. यावेळेस एक क्लासिकल फटका पाहायला मिळालाय. अगदी सुंदर झेल तिथे टिपला गेलाय आणि फलंदाज अगदी तंबूच्या असायला पहिला धक्का लागतोय. 18 या धावसंख्येवर. तेजस बॅक टू द डगआउट. टू द डगआउट. फलंदाज आपण पाहू शकतात. काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला होता परंतु अप्रतिम झेल तिथे टिपला गेला. अगदी एक्स्ट्रा लॉंग पण एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध आपण पाहू शकलात. षटक क्रमांक सध्या पहिला आहे. हर्षलला मिळाली पहिली सफलता आपण पाहू शकतायत. अतिरिक्त बॉल मात्र हाताळले गेल्यात. या ओव्हरचा विचार केला तर 4 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत.
सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूने अंकेश, षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. हर्षल हा गोलंदाज, चूक लाईन त्या लेंथने गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्रा धावाचा आधीच खर्च पाहायला मिळाला. त्यामध्ये 4 वाईट बॉल, 3 वाईट बॉल, 1 नो बॉल. गोलंदाज करून ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय नवीन बॅटर सागर. सर बॅटने करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, तद्वर सिंगल मिळेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चांगला बॅकअप येतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये गेला आणि तदनंतर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तद्वर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरीने स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचलंय 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉल असेल. सुंदर स्पर्धा आपण पाहताय. आजचा दिवस पहिला तर टेंबी खोडाबे सरावली गट एकंदरीत 12 संघ आजच्या दिवसात आणि अंतिम सामना पहिल्या फेरीतला आपण पाहत आहेत. एसपी बॉयज एन्जॉय विपक्ष फ्रेंड्स ग्रुप टेंबी खोडाबे. थोड्याशा धीम्या गतीने हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डॉट बॉलने सांगता होते पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर प्रथम बॅटिंग करताना फ्रेंड्स ग्रुप टेंबी खोडाबे 20 धावा 1 गडी बाद. बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. एसपी बॉयज ट्रॉफीज आपण पाहत आहेत. आज सलग दुसरा दिवस स्वप्नील पुन्हा ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिलं षटक थोडस महागडं षटक जरूर राहिलं गेलंय. 20 धावांपर्यंत खर्च केल्या हर्षलचं ते षटक. इथून कमबॅक करेल का स्वप्नील? समोर आपण पाहतो अंकेश. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. पहिला बॉल एकंदर आपण पाहिला, नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला. आता फ्रीची संधी असेल. समोर तेजस, फ्रीचा बॉल, सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्डवर टीम जाऊन पोहोचते 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर ऐच्छिक नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहत आहेत. अगदी पालघर जिल्ह्यातील नामांकित ही स्पर्धा एसपी बॉयज डबल बॉल स्पर्धा आपण पाहत आहेत. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. खूप चांगली मेहनत शुभमजी पाध्ये आणि त्यांची संपूर्ण टीम, मनाचे राजे. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. या मॅच मध्ये पंचांना मात्र कसरत करण्याची संधी प्राप्त होते. का पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 3 व्हाईट बॉल आले होते. तदनंतर या ओव्हर्स मध्ये 1 व्हाईट बॉल आलाय. धावा संख्या अगदी स्कोर कार्डवर व्हाईट. हो यावेळेस अप्रतिम कोलबा टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. पंचाकडे आशाभूत नजरेने जरूर पाहिलं होतं, परंतु एक सुंदर चेंडू हाताळला गेला होता. डॉट बॉल येतोय. ही लाईन त्यात लेंथ कंटिन्यू ठेवावे लागेल स्वप्नीलला, कारण थोडस महागडं षटक पाहिलं. पण पहिले षटक 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. ज्यावेळेस ऑन साइडला करण्याचा प्रयत्न, इनटू द गॅप मध्ये चेंडू होईल फरार. सीमारेषा पार, चौकार 4. मध्ये कॅप होता तिथे मात्र अगदी चेंडूला 4 धावांमध्ये परावर्तित केलं. टीमची टोटल 25 या अंकावर जाऊन विसावले गेलंय. सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. हा ना करताना इथून रिस्क होती. पंचाकडे लावून अपील जरूर केला जातोय. तिथे मात्र परीक्षण निरीक्षण केलं जाईल. थांबत आहे की नाही आहे.
सध्या 25 धावा स्कोर काढून आपण पाहू शकतायत. चला फलंदाज OUT आउट. चला नेक्स्ट बॅटर मध्ये दाखवली सध्या 25 ऑन द स्कोर कार्ड. 26 धावा. दुसऱ्या धाव्यांसाठी मात्र फलंदाज अगदी डगआउटच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. तेजस मैदानच्या बाहेर जाईल. त्यानंतर नवीन बॅटर्स मैदानच्या आतमध्ये येतोय. आदित्य. आदित्य नवीन फलंदाज आपण पाहू शकताय. 26 धावा स्कोर कार्डवर स्वप्नील सध्या चांगली गोलंदाजी करतोय. कारण पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा आल्या होत्या तब्बल 18 धावा आल्या होत्या. तदनंतर आतापर्यंत धावा खर्च केल्या तर आपण पाहत आहेत 8-4 बॉलच्या अगदी समाप्ती अखेर गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वप्नील. हो यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स ठेवून करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. येस फिंगर इज गॉन. अंपायर नाव विकेट क्रमांक आपण पाहताय. तिसरा धक्का लागतोय तो टीम फ्रेंड्स ग्रुप टीम मी कडावे या टीमला. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या दुपारच्या सत्रामध्ये. आपण पाहत आहेत SP बॉईज ट्रॉफीज डबल बॉलची एक नामांकित स्पर्धा आपण पाहत आहेत. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. शेवटचा अंतिम बॉल असेल. नवीन फलंदाज हर्षल. शेवटचा बॉल. डॉट बॉल चांगली गोलंदाजी केलंय. कौतुक करावं लागेल कारण धावा खर्च केला फक्त 8. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या तब्बल 18. तदनंतर ओव्हर्स मध्ये कमबॅक केले. फक्त 8 धावा स्वप्नीलने खर्च केल्या. तो षटकाची समाप्ती. धावा संख्या 26. 3 गडी बाद. या एक छोटीशी दूर. टीमची टोटल आपण प्रथम बॅटिंग करताना फ्रेंड्स ग्रुप ट्रेम्बी खोडाबे 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही येणाऱ्या 12 बॉलचा काही शेष आहे. ट्रॅकवर आले गोलंदाज सचिन. आपण पाहतात गोलंदाज ट्रॅकवर पहिल्या बॉलवर सिंगल मिळालंय. चैतन्य आपण पाहतात. तनिकेत त्यांची संपूर्ण टीम अगदी शुभमजी पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यानंतर मनाचे राज्य पूर्ण संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी चांगलं योगदान त्यांचं राहिलंय. 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. तब्बल 3 गडी बाद आपण पाहत आहेत. शेवटचा सामना पहिल्या फेरीतला. तदनंतर दुसऱ्या फेरीला अगदी सुरुवात होईल. दिग्गज समालोचक आपण पाहत आहेत प्रशांत जाधवडे सर आणि प्रमोद शेडके सर. पंचांचा सिग्नल आला की व्हाईट बॉल. 29 ऑन द स्कोर कार्ड. ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. सचिन आपण पाहत आहेत ट्रॅक वर. मागच्या ओव्हर पासून चांगली कामगिरी केलंय. पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा आल्या होत्या 18. तदनंतर मागचे षटक फक्त 8 धावा खर्च केल्या स्वप्नीलने.
दोन महत्वाचे विकेट्स त्यामध्ये जरूर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा वाईट बॉल, अचूक लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. मेरिट मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. सचिन गोलंदाज आपण पाहू शकतायत. आतापर्यंत फक्त एक बॉल इथून समाप्त झालाय. सर बॅटने करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आले. हर्षल चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सिंगल मिळेल. या अगदी सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वर धावा लागल्या 31-31 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वर. पुढील बॉल इथून सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंगच्या डोक्यावर नाही, खणखणीत दर्जेदार षटकार 6. स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 37 ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 18, मागच्या ओव्हर्स मध्ये 8 धावा. या ओव्हर मध्ये प्रहार केला जातोय. आतापर्यंत 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात 11. पुन्हा एकदा क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मला. सागर ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार. हो स्टेप आउट झाले होते. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या असेल. चौथा धक्का लागतोय. 43 या धावसंख्येवर गॉन. फलंदाज त्यासाठी मात्र पारितोषिक जरूर लावलं गेलं प्रत्येक षटकारांसाठी. जतीन पाटील यांच्या माध्यमातून 100 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी असेल. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. क्रिशला मात्र आल्या पावली माघारी परतवलं गेलंय. 3 षटकाची योग्यरित्या समाप्त झाली. टीमची टोटल आपण पाहू शकताय 43 धावा, तब्बल 5 गडी बाद. पार्थ गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतोय. शेवटचे 6 बॉल असतील सध्या टीमची टोटल पाहिली तर 43 रन्स, 43 धावा स्कोर कार्ड वर आहेत. पहिला बॉल आपण पाहत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. नेक्स्ट मॅच असेल किंग फायटर किरेईपाडा, त्याचे विपक्ष असेल आई जलबादेवी सरवली टीम. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं. या पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर टॉस केला जाईल. हो डॉट बॉल. अतिरिक्त धाबा खर्च केल्यात. तदनंतर आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 44 धाबा स्कोर कार्ड वर आहेत. 5 गडी तब्बल बाद. शेवटचे 5 बॉल असतील. नेक्स्ट मॅच किरेईपाडा आणि सरावली, दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचंय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल.
हो डायरेक्ट नेम लागला आणि फलंदाज अगदी तंबूच्या असलेला गॉन. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 4 बॉल असतील. 44 रन 44 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष. गोलंदाज गोल्डन ट्रॅकवर. पार्थ पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो तेच तर राज चेंडू अप्रतिम गोलंदाजी करतोय सध्या पार्थ. पहिला बॉल वाईट बॉल आला होता, तदनंतर चांगली गोलंदाजी हाताळतोय. 44 रन 44 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 3 बॉल 3 मध्ये एखादा हवाई सफर इथून प्रयत्न करावा लागेल. नाही पार्थ म्हणतोय हात खोलण्याची संधी देणार नाहीये. शेवटचे 2 बॉल 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव, तीही अवांतरच्या स्वरूपात. काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. पार्थचं कौतुक करावं लागेल. शेवटचे 2 बॉल. शेवटच्या अंतिम 2 चेंडू असेल. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. किंग फायटर किरेपाडा आई जलबादेवी सरावले टीम. आता संग्राम विरुद्ध वरुण असा हा नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही चांगले बॅटर अष्टपैलू खेळाडू आपण पाहिल्यात पहिल्या मॅच मध्ये. इथूनही डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी राहिलंय. आता अंतिम चेंडू असेल. 44 रन्स. एखादा षटकाराला या बॉलवर तर 50 धावा कंप्लीट होतील आणि डॉट आला तर 45 चं टार्गेट. शेवटचा अंतिम बॉल. सिंगल तर जरूर मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि इथून 3 धावाही कंप्लीट झाल्यात. इथून 3 धावा कंप्लीट असतील. चौथ्या धाव्यासाठी धावबाद असेल फलंदाज. धावसंख्या पण 4 षटकांच्या अगदी समाप्त के स्कोर कार्डवर. प्रथम बॅटिंग करताना फ्रेंड्स ग्रुप टेंबी खोडाबे टीम 47 रन्स आणि 48 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. किंग फायटर किरेपाडा अँड आई जलबादेवी सरावले टीम. नितेश कदम आपण व्यासपीठावरती यायचे. कदम समालोचन कक्षाकडे या प्लीज. संतोष जंगम यांनाही विनंती आपण देखील इथे समालोचन कक्षाकडे यायचे. किंग फायटर किरईपाडा आणि आई चलबादेवी सरावले टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. जास्त वेळ घेऊ नका. दुसरी इनिंग लगेच सुरू करायचे. जास्त वेळ घेऊ नका कारण 11 सामने आज आपल्याला पूर्ण करायचे आहेत. चैतन्य आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या. टॉस इथे अतिशय महत्त्वाचा आहे. नाना आपल्याशी बसते. टॉस केला जाईल. किंग फायटर किरेपाडा कॅप्टन. किरेपाडा टीमचा कॅप्टन आणि आई चलबादेवी सरावली संघाचा कॅप्टन. पहिल्या मॅचमध्ये संग्राम या महासंग्राममध्ये जबरदस्त कामगिरी करून गेले. तर सरावली संघाचा विचार केला तर वरुणने अप्रतिम कामगिरी केली. तर हे 2 गेम चेंजर खेळाडू आहेत. नानाला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. सरावली संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. किरईपाडा टीम कॅप्टन किरईपाडा. आघाडीचे फलंदाज पाठवायचे मैदानावरती. जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या. पावसाची शक्यता जास्त वाढलेली आहे. सरावली संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. किरईपाडा टीम कॅप्टन किरईपाडा संघाचा कॅप्टन. बॅट्समन चला लवकर मैदानावरती.
आघाडीची जोडी मैदानावरती पाठवा, जास्त वेळ घेऊ नका, महत्वाचा सामना आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित, पावसाची अपेक्षा आहे का, कारण आकाशामध्ये काळ्या ढगांची गर्दी वाढली आहे. वेडीच्या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. किंग फायटर किरईपाडा संग्रामनं 24 धावा ठोकल्या होत्या, 1 षटक 7 धावांनी 1 गडी बाद केला होता. तर आई जलबाब देवी संघाकडनं वरुणची बॅट तळपली होती, अप्रतिम कामगिरी केली होती. आज दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. नानांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. छापाचा कॉल काटा आलाय. स्पर्धेच्या दरम्यान बाजूला पहिल्या षटकात 25 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला उभारायचे आहेत, तर 3 गडी बाद करायचे आहेत सरावली संघाला. सामना महत्वाचा असेल, कुठेही जाऊ नका, पाहत राहा SP बॉयज ट्रॉफी 2025 चा थरार प्रो लिंक वरती, YouTube वरती मजा येणार आहे. आपण जाऊया कमबॉक्स मध्ये, तिथे प्रमोद शेडगे मायक्रोफोन वरती उपस्थित आहेत. ओव्हर टू कमबॉक्स. जबरदस्त प्रहार केला गेलाय, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलला परफेक्ट रीड केलं होतं. 48 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर षटकारात परावर्तित केलं. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. चेंडू निघून जाईल, शॉट फाईन लेगला, 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडेसे लेझी राहिले, परंतु इथून कदाचित धाव होऊ शकली असती. आता पहा, या वेळेला 1 रन मिळेल लेग बायच्या स्वरूपात. साजिद लाला सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 रन्स कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु जागृत धाव घेण्याच्या प्रयत्नात नव्हते. रिस्क घेण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा केला नाही जागृत आणि स्वप्नील. आणि हळूहळू रिमझिम पावसाला सुरुवात झाली. 8 रन. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक, 1 रन मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट झाले. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये 10. या आकड्यामध्ये 10 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 4. पहिल्या बॉलवर 1 रन आली, त्यानंतर षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून लेग बायच्या स्वरूपात 1 रन आणि त्यानंतर जागृतच्या बॅटमधून 2 रन्स येताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी निघाले, जागृतला थांबवलंय त्या ठिकाणी. सिंगल मिळत असताना या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचले गेले. सर्वेश या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 11 विदाउट लॉस
जागृत अँड स्वप्नील अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला स्वप्नीलच्या बॅट मधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका खेळला गेला होता. षटकार 6. संतोषजी जंगम साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. या वेळेला मात्र ही संधी होती. जागृतने संधी जरूर या ठिकाणी गमावले. प्रयत्न केले होते. नो बॉल खूपच कमरेच्या वरती असल्या कारणानं आपण पाहू शकतायत बिमरच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाच्या धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. विजयासाठी 48 रनचं टार्गेट सेट करत असताना 30 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. बिमरच्या स्वरूपात लगातार हा दुसरा बिमर आपण पाहू शकतायत आणि इथून गोलंदाज या षटकामध्ये त्याला बंदी आणली गेले. 2 बिमर आले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. गोलंदाज जितूला या ठिकाणी आता मात्र गोलंदाजी दिली जाणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. SP बॉयज ट्रॉफी 2025 डे 2 मध्ये आपण पोहोचलोय. सीझन 5 पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं सुरुवात एक सुंदर पद्धतीने झाली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. शुभमजी पाध्ये यांनी कितीही समस्या आल्या कितीही अडचणी आल्या परंतु त्यांनी स्वतःच्या जिद्दीने आणि खूप चांगली साथ मात्र पाध्ये परिवारातर्फे आपल्याला पाहायला मिळाली. वेडी ग्रामस्थ मंडळांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला पूल केलंय आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. चांगला फटका होता. या वेळेला बिमर आता या षटकामध्ये एक बिमर तर ऑलरेडी आपण पाहिलाय. अगोदरच्या गोलंदाजाला बंदी आणली जितूला. आता इथून काय होईल. पार्ट टाइम गोलंदाज काम चलाऊ गोलंदाज आणि इथून मात्र सादिक राजापूरकर सर सांगतायत हे काय होतंय एक्झॅक्टली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा. फुलटॉस बॉल नो बॉलचा इशारा कशा पद्धतीने आहे पंच यावेळेला दर्शवतील. आणि इथे बिमरच्या स्वरूपात 2 गोलंदाज एकाच ओव्हर मध्ये 2 गोलंदाजांना बंदी आणले गेले. रबर बॉल क्रिकेटमध्ये हे होताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं परंतु इथून आपण पाहिलं तर षटकार प्लस 7 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले गेले. जागृतने परिपूर्ण फायदा उचलला. 8 बॉलमध्ये 16 रन 3 बॉलमध्ये 12. स्वप्नील 2 षटकारासहित बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आता विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. आता गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणायचं तरी कोण हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. फ्रेंड्स ग्रुप या माध्यमातून फ्रेंड्स ग्रुपचा संघ थोडासा अडचणीत आणि फ्रेडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळालाय. गेल्या रविवारी याच मैदानात फ्रेंड्स ग्रुपने खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं परंतु या स्पर्धेमध्ये थोडासा कुठेतरी दबाव स्पष्टपणे दिसतोय की काय. फ्रेडचा बॉल होता ऑन साईडला हुक केलंय. फिल्डर दूर आहेत. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 धावा
कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. या धावसंख्येवर 35 बॉल फेकून झालेत. ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. या वेळेला ऑन साइडला पूल केलंय. जागृत सोडणार नाहीये. सरळ चेंडूला पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट. SP ट्रॉफी षटकार. अप्रतिम अखूट टप्प्याचा चेंडू होता. पहिला गोलंदाज जितू, त्यानंतर साहिल आणि त्यानंतर आदित्य. ऑन साइडला ओरपी चेंडू. फ्लिक ऑफ द रिस्ट. खूप चांगला फटका. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. काही जागृतने बॅटिंग केले. क्लासी शॉट होता. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हा झेल टिपला जाईल का नाही आणि कॉन्फिडन्स लेवल ह्या वेळेला परिपूर्ण खालावला गेला. चौकाराने विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय आणि तो बॉल मात्र पंच लगेच या ठिकाणी कलेक्ट करतील. कॉंग्रॅच्युलेशन SP बॉयज एन्जॉय ग्रुप अँड हार्ड लक फ्रेंड्स ग्रुप. आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. हस्तांदोलन करूनच मैदानाचा ताबा आपण सोडायचा आहे. चला SP बॉयज एन्जॉय ग्रुप टीम आपण लाईनअप मध्ये. आपण हा मेन गेट आहे तिथूनच मात्र आपण लाईनअप मध्ये जायचंय आणि बॅटिंग करताना सुद्धा आपण याच मेन गेट मधूनच फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल याची दखल घ्या. जागृत अँड कंपनी मेन गेट कडूनच आपण मात्र मैदानाच्या बाहेर सुद्धा यायचंय.